माझ्या व्लॉगमध्ये स्वागत आहे. सो आज माझी मामी गेलेत मच्छी आणायला. तर मामी आता मच्छी काय आणते हे बघूया आणि ती मच्छी आलं तुम्हाला दाखवते आणि व्लॉग सुद्धा आज मी करणार आहे. तो कोणतरी आलाय आता मी दरवाजा उघडते दाखवते काय काय मच्छी आणली. तर चला. अरे मच्छी मच्छी काय मच्छी आणली आता बघूया. मामाने पाठवली. ओके बास्केट मध्ये काय मच्छी. आता मी मच्छी काढते. बघू काय काय मच्छी आणली हिने. मच्छी घ्यायची काय काय आणता आणली मला तर मच्छी एवढं कळत नाही. काय काय चिकन पण आणले का दादासाठी. बहुतेक आणलंय. नाही मच्छीच आहे. खूप आहे. मग हे काय आहे? हा खूप आहे. हे चिकन आहे. हा चिकन आहे. मी बघ बाजारात जाऊन पण मला माहित नाही काय काय घेतलंय. ही मच्छी आणि मला मच्छीतलं कळत नाही बाई एवढं. आणि वॉश करायचं काम आमच्या बाईचं असतं. मला येते मच्छी वॉश करता म्हणजे येते पण तिला आवडत नाही मी केलेली. ए कालची भाजी कशी होती कानाडे. छान घ्यायची. छान छान. खरंच खाल्ली तुम्ही. हो तुम्ही तर बोलायला दुपारी खाणार आहे. तुला माहितीये ना आपण ते भांडं आणलेलं तिच्याकडनं 800 रुपयाचं. अरे 800चं नाही 1200चं. कसं काय 1200? 800 रुपये प्रशांतने घेतले माझ्या पर्स मधनं. हा हा. आणि ते पूजाने 1200 सांगितलेले ना मग 1200चं तिने गिफ्ट केलं आपल्याला भांडं. तरी आपल्याला परवडलं नाही पण घेतलं. आता जाऊ दे जाऊ दे बहीण आहे. मग काय. आता हे आणि ते मिक्स करते. हे काय खूप आहे त्याचा. नाही मुंडी आहे. हा मुंडी आहे. ही मुंडी आणि हे फ्राय फ्राय तू मच्छी. चल वाटण कर आता. येस. शेंगा टाकणार आहे मच्छी मध्ये. शेंगा मस्त लागतात. तू खाते का रे. मच्छी शेंगा नाही आधी टाकतात कुठल्याही कालवणात शेंगा आणि कोकम घालायचं. कोकम तर मच्छीच्या टाकतो आम्ही. शेंगाच्या छान बनणार आहे मच्छी. तर रेसिपी सांगेल तुम्हाला ब्लॉगमध्ये. ब्लॉग कंटिन्यू बघत राहा आणि तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडत असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. सो आता मी मच्छी साफ करतेय. मामाने जे जी मच्छी आणली ती मी व्यवस्थित साफ करते कारण की मीच घरामध्ये मच्छी एकदम व्यवस्थित साफ करते. मला आवडत नाही कोणी मच्छी साफ केलेली. सो मी आता मच्छी साफ करते आणि तुम्हाला दाखवते म्हणून मच्छी कशी साफ करते. तो चलो गाईज मी आता केस कापली होती. 2 दिवस झाले केस कापून. खूप छान केस कापली ताईनी. माझी केस खूप पातळ पण आहेत आणि त्यामुळे खूप गळत होती. त्यामुळे मग ताईनी बोलली की मी तुझी केस कापते. सो केस पण खूप छान मस्त कापली होती आणि खूप छान कापते. अधीरा पार्लरवाली ती कर्जतमध्येच आहे आणि खूप मस्त कापते ती केस पण. तर आता मी मच्छी साफ करतेय. तर आता मच्छी साफ करत वास खूप येणार आहे. आता बघू तुम्हाला दाखवता आलं तर थोडंफार दाखवेल क्लिप मी मच्छी साफ करायची. तर चलो ही मच्छी आता मला साफ करायची आणि ही मच्छीची मुंडी आहे जी हिचं कालवण बनवणार आहे आम्ही. आणि मला साफ करायची जी मच्छी आता आहे. खूप घाण झालेत माझे हात. आणि हे चिकन आहे जे माझ्या दादासाठी आणले. दादा मच्छी खात नाही. फक्त मी मामी रुद्र आणि मामाच खातो. सो आता मी हे साफ करते. मच्छी थोडीफार घाण असते त्याच्यामध्ये ते साफ करते. तुम्ही कंटिन्यू ब्लॉगमध्ये राहा. गाईज आता मी मच्छी साफ करते. ती आणली होती तर काय जास्त घाण नाही आहे. फ्राय मच्छीमध्ये एवढी घाण नसते. जिथे मोठे मोठे तुकडे असतात त्याच्यामध्ये ते थोडेफार छोटे असतात त्याच्यामध्ये खूप घाण असते. आणि खास करून बांगड्यामध्ये खूप घाण असते. तर वास पण खूप डेंजर आहे. आता मी मच्छी साफ करून एका साईडला ठेवते. त्याच्यानंतर त्यामध्ये मीठ वगैरे आणि लिंबू वगैरे पण पिळायचं फ्राय मच्छीमध्ये. म्हणजे वास नको यायला मच्छी त्यासाठी. आणि माझा वांग्याचा सुद्धा जो वांग्याची रेसिपी आम्ही घरी केली आहे त्याचा सुद्धा मिनी ब्लॉग येणार आहे. तो सुद्धा तुम्ही बघा कंटिन्यू. तर गाईज मी पुण्याचा ब्लॉग नाही टाकलाय. ॲक्च्युली मी केला होता पण मला नाही टाकायला भेटला काय कारणामुळे. सो मी तो टाकलेला नाही आहे. समीक्षाच्या ब्लॉगमध्ये जाऊन बघा. समीक्षाने टाकला आहे. तुम्ही कंटिन्यू बघा तो पण तो ब्लॉग. सो आता माझं मच्छी फ्रायची धुवून झालेली आहे. मी आता धुते जी मुंडी आहे मच्छीची. जी ही मुंडी मच्छीची ती आता मी धुते. त्यामध्ये पण घाण आहे. बघू ती साफ करते.
पूर्ण जॉईंट आहे त्याला कापलं पण नाही गेलं त्याची. ते आता यांचं साफ केलं आहे. जास्त काय घाण नाही आहे त्याच्यामध्ये साफ करण्यासाठी. तरी पण मी व्यवस्थित धुवून घेते. मला स्वच्छ लागते. मच्छी नॉनव्हेजमध्ये तरी स्वच्छ लागतं मला. खूप कडक कडक. आणि मला वाटण सुद्धा करायचं ते तुम्हाला सांगते. वाटण मच्छीला कच्चं वाटण सुद्धा चालतं आणि भाजलेलं वाटण सुद्धा चालतं. सो आता मी भाजलेलंच करणार आहे. जे मी काल सुद्धा केलं होतं आता जास्त नव्हतं केलं, थोडंफार केलं. तर मच्छीसाठी सुद्धा मी करणार आहे. मच्छी साफ करून झाली. तुम्ही बघू शकता. ही पण मुंडी पण साफ केली मच्छीची. आणि जे होती फ्राय करायची ते पीस ते सुद्धा साफ केले. आणि जे माझ्या दादासाठी चिकन आणलं होतं ते सुद्धा मला साफ करून झालेले. आणि आता मी तुम्हाला दाखवते माझ्या रुद्राचं घर. सो माझी शौर्यकडे बसली आहे. हे बघा किती क्यूट दिसते. आणि हे आहे आमच्या रुद्राचं घर जे आमच्या रुद्राने आता बनवलंय. रुद्रा घर दाखव तुझं. कुठेस तू? कुठे सगळे उशी टाकून घर बनवले गाईस. तुम्ही बघू शकता. कुठे गेला? इथे घर बनवलं. हे रुद्राचं घर आहे. रुद्र आमचा इकडेच असतो आणि मी इकडे. सो गाईस तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडत असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. सो आता माझी मच्छी वगैरे साफ करून झाली आहे. त्याला लिंबू वगैरे टाकून थोडंसं मिक्स करून ठेवते म्हणजे जो वास आहे तो निघून जाईल. आणि वाटण करते ते सुद्धा दाखवते. वाटण मी काय काय टाकते तुम्हाला माहिती आहे. मी सगळ्या मिनी ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे वाटण कसं करायचं. सो आता बघूया पुढे काय 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 करायचंय ते. चिकन सुद्धा करायचंय. मच्छी फ्राय आत्ता नाही तर रात्री आत्ताच करेन दाखवायचंय. सो त्यामुळे आणि रस्सा पण करायचंय मच्छीचा. सो कंटिन्यू ब्लॉग मध्ये राहा. हा आमचा आहे देवारा. तो छोटूसा आहे आमच्या देवांसाठी. किती छान आहे बघू शकतो तुम्ही. सकाळी पूजा सुद्धा झाली आणि सकाळी आम्ही आता मच्छी वगैरे साफ करून झालेली तुम्हाला दाखवलं मी. तर तुम्हाला मी सांगायचं होतं की सकाळी आम्ही गेलो तर मॉर्निंग वॉकला. मी कानडे काकी आणि मामी सकाळी लवकर उठलो त्यामुळे थोडंफार डोकं दुखत होतं. यांचा आवाज इग्नोर करा. बाहेरचे जे बोलतायत ते त्यांच्याकडे मी जात नाही. त्यांचं गाणं काय चालू असतं. सो माझं आता साफ वगैरे करून झालेलं आहे. आणि रोज ब्लॉग काय टाकायचा हे सुचत नाही. तर म्हटलं आज ठरवलं की मी ब्लॉग टाकणार. कारण की पुण्याचा जो ब्लॉग होता तो सुद्धा मी नाही टाकता आला. ॲक्च्युली कारण होतं त्याचं. ते तुम्हाला नंतर समजेल काय होतं ते. तर आता हा ब्लॉग मी टाकणार आहे. तुम्ही शेवटपर्यंत बघा. आणि तुम्ही वाटण करते त्यामध्ये काय 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 टाकणार ते सुद्धा बघा. तो चलो. शेंगा तुम्हाला माहिती असेल शेंग. तर हे सुद्धा मच्छीच्या कालवणामध्ये टाकणार आहे. मला माहित नाही टाकतात ऍक्च्युली. आमच्या इथे तर सगळंच चालतं. सो आता मी ते टाकणार आहे. तर बघूया कसा बनतोय मच्छीचा रस्सा आणि व्लॉग सुद्धा. तर शेवटपर्यंत बघा. आता मी कांदे वगैरे कापते. चलो. आता आम्ही हर्षदाला वरती बोलवली. तिने साडी घेतली ती घालून तिला वरती बोलवली. आता ती येईल वरती तुम्हाला दाखवते. आम्ही इथे दोघी जणी बसल्यात. तर आता दाखवते हर्षदा वरती आल्यानंतर साडी कोणती घेतली आणि घातली तिने स्वतःहून. तो बघू. हर्षदा आली आहे. हा आहे आमच्या हर्षदाचा डान्स. आणि हा रुद्र तो सगळीकडे वाजतच राहतो. आणि ही साडी आहे किती छान आहे. पण हर्षदाला आवडली नाहीये ही साडी. हे मी काय आवडली मी ही आहे हर्षदाची साडी जी हर्षदाने घेतली. हर्षदाची साडी. आणि आता सगळं करून झालंय. आणि आता मी फायनली जो अर्धा कांदा कापला होता त्याला मी पूर्ण कापते. जो अर्धाच राहिलेला तो. तर केस सारखी ओपन होत आहेत कारण की सिल्की झाली ना त्यामुळे जास्तच ठेवते. बोमध्ये बसत पण नाहीये तर मी बसवते. आणि तर तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. तर गाईस आता मी कांदा टाकलेला त्यामध्ये आणि तेल सुद्धा टाकलं थोडंसं. ते परतल्यावर मग त्यामध्ये खोबरं पण टाकायचं. म्हणजे माझ्याकडे ओलं खोबरं तेच टाकणार आहे त्याच्यामध्ये. कांदा वगैरे कापून झालाय माझा. कांदा वगैरे त्यामुळे टाकला कापून झालेला माझा. आणि आता तुम्हाला मी दाखवते की माझी बहीण गेली होती उज्जैनला. तर माझी बहीण
गेली होती तर तिने आमच्या सगळ्यांसाठी आणलं आहे. माझ्यासाठी तिने कुर्ता सुद्धा आणला होता महाकालचा आणि कानातले सुद्धा आणले होते तिने. ते सुद्धा दाखवतो. तिने मी कानातले ठेवले तर तिने मला आणले होते जसे मला पाहिजे होते तसे. ते किती छान आहे, बघू शकता किती मस्त आहेत कानातले. मला पण खूप आवडले कानातले, खूप मस्त वाटते घातल्यावर सुद्धा. आणि आता तर काय काय करायचं आहे बघूया. जेवणामध्ये चपाती वगैरे सुद्धा करायची आहे, थोडंफार काम आहे. डेली व्लॉगमध्ये तर डेली व्लॉगमध्ये हेच असं असतं की जेवण बनवायचं, हे करायचं ते करायचं. सो आता तर माझं बाकीचं झालेलं आहे, थोडंफार तर जेवण बाकी राहिलं ते करूया. आणि रुद्रासाठी सुद्धा महाकालचा टी शर्ट घातला. तो रुद्राने आता जो घातलाय तोच तिने आणला होता, तो वाला. हे आमच्या रुद्रासाठी महाकालचा टी शर्ट आणलेला तो. त्याच्या अशा उड्या चालूच असतात घरामध्ये, नुसता पसारा करून ठेवला त्यांनी. त्याला इग्नोर करा, इग्नोर. तर आता मी जाते, तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. इथे होत आहे भाजून, तर चल. तर गाईच आता कांदा झालेला आहे फ्राय करून. त्याच्यामध्ये आता मी टाकणार आहे जे ओलं खोबरं आहे ते सुद्धा थोडंसं गरम करते. आणि थोडं फ्रीजमध्ये ठेवल्या म्हणजे फ्रीजचा वास वगैरे येतो त्याला, त्यामुळे तो पण थोडंसं गरम करते. आणि कांदा तुम्ही बघू शकता, बघा पूर्ण परफेक्ट झालेला आहे आपला फ्राय. जास्त काळा केला ना मग तो व्यवस्थित वाटत नाही, त्यामुळे मग मी जास्त काळा करत नाही. आणि आता बघूया फ्रीजमध्ये जे आहे ठेवलेलं आपला जो वाटण आहे म्हणजे खोबऱ्याचा पीस करून ठेवलेला तो मी काढलाय, ते ह्याच्यामध्ये टाकते सगळा. तर गाईस माझं वाटण वगैरे करून आलेलं आहे. आणि आता ह्याच भांड्यामध्ये आम्ही करणार आहे जो काल ह्याच्यामध्ये वांग केलं होतं त्याच्यामध्ये आम्ही ते करणार आहे. मच्छीचं कालवण, ते मच्छी आहे. आणि मामीने शेंगा साफ केलाय, त्या शेंगा कालवणामध्ये टाकण्यासाठी अगेन पूजा मम्मीचं भांडं. येस, अगेन पूजा मम्मीचं भांडं त्यातच करणार. म्हणजे तिने दिलं आम्हाला भांडं, त्याच्यामुळेच आम्ही मच्छीचं कालवण वगैरे आता करणार. हे फक्त नाव दिलंय आपण हे भांड्याला पूजा मम्मीचं भांडं, कारण हे मी तिच्याकडनं उचलून आणले. तिने काही गिफ्ट वगैरे दिलं नाही. तुम्ही आधीच्या ब्लॉग मध्ये बघितलं की तिने आम्हाला गिफ्ट दिलं, पण तिने आम्हाला गिफ्ट दिलं नाहीये. हे आम्ही तिच्या घरातनं उचलून आणले, त्याच्यामुळं या भांड्याचं नाव आहे पूजा मम्मीचं भांडं. सांगितलं तेच ती जायचं, तेच तिने स्टोरी सांगितली तिने भांड्याची. येस, ती स्टोरी होती पूजा मम्मीच्या भांड्याची. येस, ती स्टोरी आहे. ती तिच्याकडून ही काल कल्याणला गेलेली, तिच्याकडून काल घेऊन आली, उचलून आणले म्हणजे तिच्या घरातून आम्ही हे भांडं उचलून आणलंय. येस, घरातून भांडं काल उचलून आणले. तर आता आणि उचलून आणण्याचं पण फार मोठं कारण आहे. वेळ आल्यावर नक्की सांगणार ते कारण तुम्हाला की हे भांडं मी उचलून का आणलंय. समजलं, सांगेन ती स्टोरी सुद्धा ती नंतर सांगेन. याच ब्लॉग मध्ये सांगेन ती. मी सांगेन तिला सांगायला स्टोरी जी काय आहे ती या भांड्याची. नक्की एक सेकंड, ह्या फोन मध्ये जर पूजा मम्मीने आता व्हिडिओ कॉल उचलला तर ह्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला दाखवते ती या भांड्यासाठी काय बोलते. वेट, आपण व्हिडिओ कॉल करूया. येस, आपण आता तिला व्हिडिओ कॉल करूया आणि मग बघूया तिची काय रिएक्शन आहे, ती काय बोलते ते पण. तर आता तर सगळं झालेलं, तर बघू ती कॉल करते, काय 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 बोलते बघूया आपण. तर ती कॉल होते, तुम्ही बघा. रिंगिंग रिंगिंग रिंगिंग. मुद्दाम तुला शिवाय जातो तिथे डाला गेलो. दाखव ती रिंगिंग. आपले कॉल कधी बघू शकता रिंगिंग जात आहे, पण आमचे कॉल ती कधीच उचलत नाही. तिच्या मनात असेल तर ती आम्हाला कॉल करते. बेस, नाही तर ती आम्हाला रुद्राचं असून सुद्धा ती कॉल उचलत नाही. तर काहीच कांद्यामध्ये आता कढीमध्ये तेल टाकलेलं आहे. मसाला धरलाय बरं. थांब जरा, अगेन कॉल होतोय. सेकंड कॉल केलाय आणि परत एकदा डबा रिकामा. आता मी देते मसाला, तो फ्रीज मध्ये ठेवलाय. तो आमच्या घरामध्ये मसाल्यांची रांग आहेत, त्यातला एक सुद्धा मसाला आम्ही वापरत नाही. मच्छर नाही, सॉरी, मसाला आम्ही वापरत नाही. तेलामध्ये जर कढीपत्ता टाकलाय, तडतडलाय तो, थोडासा बारीक केला त्याचा. कधीही गरम तेलात थोडासा मसाला घालायचा, त्याचं कारण तरी खूप छान येते. येस, तरी खूप छान येते.
त्याच्यामुळे आधी थोडंसं लाल तिखट घालून घ्यायचं. आता आपण खाणार आहोत आपलं वाटण. हे बघा मी वाटण केले. आणि आमच्या घरातलं नॉनव्हेज तर कॉमन झालंय, त्याच्यामुळे आता आमच्या घरामध्ये कंटिन्यू लागतं नॉनव्हेज. फक्त श्रावणामध्ये आम्ही नॉनव्हेज खात नाही. जास्त रेसिपी सांगत नाही, जेवढं तुम्हाला दिसतं तेवढं तुम्ही बघा. कारण की सगळ्या मिनी ब्लॉगमध्ये तर नॉनव्हेज वगैरे आहे, व्हेज सुद्धा आहे आणि नॉनव्हेज सुद्धा आहे. सो वाटण ठेवलं चिकनला. हे आहे चिकनला दादासाठी. हा आमची रेसिपी ब्लॉग नाहीये, पण नॉर्मल ब्लॉग आहे, डेली ब्लॉग आहे हा. आमच्या घरातले सगळ्यांच्या माळेत अडकतो. आमच्या घरामध्ये व्हेज जास्त पण खात नाही, म्हणजे खातं पण जास्त पण खात नाही. तर नॉनव्हेज असलं तर सगळेच खातो. ऍक्च्युली सोमवार, मंगळवार, गुरुवार या 3 दिवस आमच्या घरात कोणाला भूकच लागत नाही. कारण की व्हेज असतं आणि बुधवार, शुक्रवार आणि परत रविवारी आम्ही नॉनव्हेज खातो. फक्त श्रावणामध्ये आम्ही नॉनव्हेज खात नाही. श्रावण आम्ही पाळतो पूर्ण महिना आणि आम्हाला इच्छा पण होत नाही नॉनव्हेज वगैरे खायची. हळद टाकली. तिखट कोण खात नाही, त्यामुळे आम्ही कमी साधं जेवण बनवतो. तिखट बिना जास्त तिखट बनवत नाही आम्ही जेवण. भांड्याचं झाकण ठेव. येस चालते. मच्छीचं कालवण जे आता बनते, वाटण थोडंसं परत आहे. आणि इथे चिकनची तयारी. आणि मच्छी परत धुवून घेते, कारण मच्छीला ते परत पाणी सुटतं, थोडंसं वास येतो, त्यामुळे ते परत ते धुवून घेतलंय मच्छी. आणि आता बघूया चिकन पण टाकणार आहे. माहिती तर तुला बघूनच आली त्याला शी. मी त्याला बोलला ना तेव्हाच समजलं याला शी नाही आली, कारण 10 मिनिटं आधीच तो आला होता. मला वाटलंच होतं तुझी फरमाईश असेल शेंगा, त्याच्यामुळे मी करून ठेवलं. मला ऍक्च्युली ही मच्छी नव्हती पाहिजे. ती दादा आणायची ना त्या मच्छीची मुंडी, ती बोललेली त्या मच्छीची मुंडी आण. वामीचीच मुंडी. मच्छीचं कालवण जे आता बनते, वाटण थोडंसं परत आहे. आणि इथे चिकनची तयारी. आणि मच्छी परत धुवून घेते, कारण मच्छीला ते परत पाणी सुटतं, थोडंसं वास येतो, त्यामुळे ते परत ते धुवून घेतलंय मच्छी. आणि आता बघूया चिकन पण टाकणार आहे. माहिती तर तुला बघूनच आली त्याला शी. मी त्याला बोलला ना तेव्हाच समजलं याला शी नाही आली, कारण 10 मिनिटं आधीच तो आला होता. मला वाटलंच होतं तुझी फरमाईश असेल शेंगा, त्याच्यामुळे मी करून ठेवलं. मला ऍक्च्युली ही मच्छी नव्हती पाहिजे. ती दादा आणायची ना त्या मच्छीची मुंडी, ती बोललेली त्या मच्छीची मुंडी आण. वामीचीच मुंडी मस्त असायची रे ती, मजा यायची. आणि आयुष्यातलं तुझे वडील गेले आणि मच्छी विसरली मी. अगेन तीच प्रोसेस. बापरे. आम्ही मच्छीला पण तोच वाटण वापरतो आणि चिकनला सुद्धा तेच वापरतो. वेगवेगळे आम्ही बनवत नाही. ते एकच वाटण सगळीकडे फिरतं, व्हेज असो किंवा नॉनव्हेज, एकच वाटण. हो. आणि टेस्ट पण खूप छान लागते. असं नाही की वेगळं लागतं, तसं नाही, खूप छान. ते मामाला आवडतात, त्यामुळे आम्हाला टाकावी लागते. नॉनव्हेज मध्ये किंवा नॉनव्हेज मध्ये फक्त मच्छी. हा तेच ते मच्छीमध्ये फक्त. बस जास्त खुडखुड नको. आणि एका साईडला आहे चिकन.
एका साईडला आहे चिकन. मी सांगते ना कॉल रेकॉर्डिंग दाखव. पूजा मामी, तुला 2 कॉल केले, 2 त्यातले तू 1 पण कॉल उचलला नाही. आता माझ्या रुद्राची थोडीशी भांडणं झाली होती, त्यामुळे रुद्र माझ्याशी तर काय बोलणार नाही. रुद्र आता आतमध्ये जाऊन बघते काय करते. चला चला. एवढा पसारा करून ठेवलाय आणि मोबाईलवर बसलाय मस्त. चिकन सुद्धा रेडी आहे. चिकन सुद्धा झालंय. चिकनला 3 शिट्ट्या झाल्या. रेडी. चिकनला 3 शिट्टी झाली. चिकन रेडी. ह्याच्यात टाकलं मी. भात करायचा येस. आणि चपात्या करायच्या. मला आता भात आणि चपात्या करायच्या. भात एका साईडला लावला, चपातीचं पीठ म्हणून ठेवते आणि मग सगळ्यांना गरम गरम चपात्या देते. गरम गरम म्हणजे मला भूक लागली ना आता. हा, हिला लगेच देते, त्याला नाही लागत. तर आता आलंय मामीचं पार्सल. बघूया कसं आलंय. काय मागवलंयस? व्हाईट साडी आणि एक काय बोलतात त्याला, ही साडी आहे ना? प्लाझो सेट ऑर्डर केला होता. ओके. बघूया. कॉटन. बेस्ट. वाव, नाईस आहे. सॉफ्ट कॉटन आहे. खूप सॉफ्ट आहे. सॉफ्ट आहे कॉटन ना. भारी. घातल्यावर ब्लाऊज पण छान आहे, पिंक. हा ब्लाऊज. बाई ऐक ना, बोल. हे सगळं फास्ट मध्ये का हा. हळू. आणि सगळं पीठ घेतलंय आणि मच्छी पण थोडीशी आपल्याला जी फ्राय करायची तिला लावायचे मसाला वगैरे. चिकन डाळाचं झालेलं आहे. आणि आमचा रुद्र असंच करतो, त्याला काय पाहिजे असेल तर अख्खा फ्रीज ओपन करून ठेवतो. आणि खोल मामाची साडी आणली, कानडे काकीला दाखवते. कानडे काकीला दाखवल्याशिवाय ती घालत नाही, असं असतं तिचं. आता होईल का तुम्हाला ब्लाऊज? होईल ना. मला नाही वाटत होईल. हा शिवणार आहेस पिंक? पिंक तर अजून दुसरा कुठला पिंक? पिंकच छान दिसेल त्याच्यावर. त्याची बॉर्डर पण पिंकच आहे. नको, पण पिंक छान दिसेल ब्लॅक पेक्षा. साधा शिवायला लागेल. साधा. इथपर्यंत शिव, इथपर्यंत. 26 जानेवारी आली आता. त्यासाठी घालणार आहेस? माझ्याकडे ऑरेंज बॉर्डरची आहे. आपण नेसूया ना 26 जानेवारी. माझी कधी पण नाही बोलली मी अजून. ह्यांचं चाललंय, चालूया आपण जाऊया. हा, हे प्रयत्न करतोय रसगुल्ल्याचा होरायला, रसगुल्ला खायचा. उडवलास ना सगळीकडे तर मार खाणार मग तू. रुद्र, मी खोलू का? देते ना मी ओपन करून. उद्योगी आहे, उद्योगी आहे. काय ना काय घरात करतच राहतो आणि मार खातो. आता मी पीठ मळतेय. भात तर ठेवला आता. झालं, प्रोसेस चालू आहे का अजून पण? असं कोण काढतं का रसगुल्ल्या? दे, मी काढते. चल, ओपन करून येते. सर पहिलं कसं काढलेलं लास्ट टाइम? ते लास्ट टाइम काढलेलं तेव्हा ठीक काढलेलं. असं कोण काढतं का? बघा गाईस, गाईस पूजा मावशीने माझ्या ते रसगुल्ला पाठवला होता. तो रुद्रा तो आता ओपन करतो. त्याला येत पण नाही, तरी पण तेच चाललंय. अजूनपर्यंत त्याचं तेच चाललंय. फायनली रुद्रनी ओपन केला. पाडला का खाली? नाही पाडला. गुड बॉय. माझी चड्डीवाली झाली. त्याला रसगुल्ला खूप आवडतो. दादाला पण आवडतो आमच्या, मला पण आवडतो. बोल. त्याला रुद्राला आता मी रसगुल्ला देते. तर ब्लॉग कंटिन्यू बघा. आता मी जेवण झाल्यावरच पूर्ण दाखवेल तुम्हाला. आता मध्ये आता काय दाखवणार नाही. काय आमचं रुद्र बघा. हो, असा करतो मला आणि मग मार्क रुद्राचा. तर
रसगुल्ला मला पण आवडतो. रसगुल्ला छान लागतो. यांच्या घरामध्ये गोड सगळ्यांनाच आवडतो, खूप आवडतो. आणि दादाला पण आवडतो, रुद्रला पण आवडतो. आणि अजून एक दे. हो रे, रुद्र आमच्या घरामध्ये इकडे वाजवतच राहतो. त्याला एक दिवशी आम्ही ढोल घेऊन देणार आहे वाजवायला. हे रे. थंडा थंडा रसगुल्ला. तर आता मी पीठ वगैरे मळते, मग आपण थोड्या वेळाने भेटू. चला. माझ्या बहिणीला हा बघ मोगली, ही माझी दीदी. काय करते? बोल ना. बघ रुद्र काय करतोय, बघते. हो रे बाबा. बघतोय ना तू, कर ना. शिजली का? अरे ढेंगाल जातील. कशाला ओरडलीस? आता बघ ना मी काय तपासली. तू त्याला गरम गरम हे रस्सा फेकून मारणार होते, पण तू सांगितलंस. चुकीचं वाटलं. चल अगो जेवण नको म्हणू का पोरीला? जेवण नाही पोरगी तुझी. अरे सकाळी काय कोण जातात. भाजी खा. तुम्ही नॉनव्हेज नाही खात. कॅडबरी करत खाल्ली. पाहिजे भाजी खाणं नाही. मम्मी काय माझ्या पुरती मम्मी पोरींना ग, मम्मी पोरींना. इथे आम्ही खरंच काय करणार? मटकीची बघा भाजी guys. म्हणून. तुला वाटतंय तर खोटं सगळंच हे कर. हे नेहमीच असतं घरामध्ये आमच्या. मम्मा इथे सगळंच हे बघ. हाय का? बरं झालं ना, दादावर मसाला. कोकममध्ये ते ह्याच्यामध्ये मच्छीमध्ये कोकम आगायला टाकलंय मामीने. हे आता काय दाखवायचं? रोजचं झालंय. मम्मा कशी पाहिजे असेल ना? काय केलं रे मी तुला? कुकरचं भांड पडलं. आणि कुकरचं आहे ते? कुकरचं आहे का रे? मग कसलं आहे ते? कुकर मिक्सर सुरी दे इकडे. केक सुरी दे इकडे. लाट नको जास्त. मार मार घे मार मार. होय कर. होल कर होल. गेलीस तू. हो. काय पण नको. ठेव लवकर, ठेव लवकर. तिथे ठेव. लाव परत, त्याला लाव जसं लावलेलं तसं मगाशी. गेला होता. खेळ झालंय रुद्र. ठेवायला. झाले लावून मसाला. मच्छी रेडी झाली आहे. मसाला बिसाला लावून. रोज 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 काय दाखवायचं असं बोलते. हे मी मिनी ब्लॉग मध्ये तुम्ही बघतातच. म्हणून जास्त काय दाखवत नाही. आता भात होत आलाय आणि हे मच्छीचे मोठे मोठे पीस जे मामाने आणले होते. मामा म्हणजे मामी दोघांनी पण. मामा म्हणजे मामी. मामा म्हणजे मामी. म्हणजे मामी आणि मामा गेले होते, दोघांनी पण आणले. आणि मच्छी आमच्या घरात आवडते मामाला. Yes, जास्त मामाला मच्छी आवडते ती मामाला. जास्त मच्छी मामाला आवडते. सगळ्यांनाच आवडते, पण जास्त करून मामाला खूप आवडते मच्छी. आणि हृदयाला फ्रॉन्स आवडतं. पण आज आमची सांगितलं तर फ्रॉन्स आणायचा नाही. Yes. मच्छीचं कालवण झालेलं आहे, चिकन पण झालंय, भात पण होता आलाय. बारीक भिजत भात झालं का पहिले ते मला रुद्रला आणि? बोलवते, भूक लागली आहे त्याला. त्याची ट्युशन आहे की नाही आज? ते आजीचा कॉल कशाला येत होता? 6 वाजता ट्युशनला. आता बघूया सगळं जेवण झालं तर आता फायनली नंतरच भेटू. चला. आता पूर्ण माझी मच्छी पण फ्राय झालेली आहे आणि मामी चालली जेवायला. तिला भूक लागली म्हणून ती चालली जेवायला. मच्छी बघा मी फ्राय केली आहे, तर मामीला देते त्यातली. म्हणून चालू आहे. ते सुद्धा झालंय, भात सुद्धा झालाय आणि चपाती सुद्धा झाली. मी केल्या चपात्या जास्त नाही केल्या, कारण संध्याकाळी पण आम्हाला चपात्याच लागतात. त्यामुळे मी जास्त चपात्या नाही केल्या, थोड्याच केल्या आत्तापुरतीसाठी. मामी जेवते, तिला जाऊन आता मी मच्छी देते. चला.
तिला बोलले तिला किती असलं थोडी मच्छी घेतली जाते. तिला जास्त नको, अर्धीच पाहिजे, त्यामुळे तिला अर्धीच द्यायचं. तर टेस्ट कर, सांग कशी झाली थोडीशी. त्यात कोकम पण टाकलंय, कढीपत्ता सगळं टाकले. फक्त हिनी सगळं मसाला मीठ वगैरे लावले, मी फक्त फ्राय केली. बाकी मी नाही काय केले. मसाला मीठ वगैरे सगळं मामीने लावलंय. मी फक्त कोकम, कढीपत्ता आणि थोडंसं लसूण ठेचून तिला फ्राय करायला टाकले. ही होती आणि झालेली. हा बोल ना. हा, आणि मला खूप आवडतं मच्छीच्या तव्यामध्ये भात टाकून खायला, खूप आवडतं. ॲक्च्युली ते जास्त चांगलं नसतं खायचं, पण कधीतरी आम्ही बनवतो. मी तो नेहमी बनवते नाही खात, कधीतरी केलं तरच मी टाकून खाते आणि मला खूप आवडतं. सो आता मी तसंच करणारी, भात टाकून खाणारी तेलामध्ये. या तुम्हाला ब्लॉग आवडत असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चलो. A few moments later. मी नका मगाशी ब्लॉग बंद केला होता आणि चालू केलाच नाही. ॲक्च्युली थोडीफार माझ्या ब्लॉगची, मिनी ब्लॉगची एडिटिंग बाकी होती सर. त्यासाठी मी एडिटिंग करत होती ब्लॉगची, आणि त्यानंतर दादा आला, मग त्याला जेवायला वगैरे खूप उशीर झाला, त्यामुळे मी ब्लॉग घेतला नाही. आत्ता मी दिवबत्ती करते, 7 वाजलेत. दिवबत्ती करून झाल्यावर मग तुम्हाला भेटते. आणि आता जेवणाचं काही नाही आहे, दुपारचं आहे तेच आहे, फक्त चपात्या वगैरे करायच्या तेवढंच बस, बाकी काय करायची नाही आहे. सो ब्लॉग तुम्ही बघा. ओके काहीच. आता माझा दिवा लावून झाला आहे देवाच्या इकडे, आणि आत्ता काहीच काम नाही आहे आणि काहीच नाही आहे. सो मी आता व्लॉग एंड करणार आहे थोड्या वेळाने. तर तुम्ही, पूजा झाली आहे बाप्पाच्या इकडची. सो आता जे आमच्या इकडचे बाबा राहतात त्यांना आजी नाही आहे घरामध्ये, सो त्यांना आम्हाला चहा वगैरे, जेवण वगैरे देतो आम्ही. सो आता मी त्यांना चहा घेऊन चालली आहे. तर मगाशी मी चहा पिऊन झालाय माझा. आणि आमचा रुद्र गेलाय ट्युशनला, तो 7:30ला येईल. 7:30ला रुद्र ट्युशनवरून येतो. नंतर आमचा दादा येईल, त्याला सुद्धा चहा लागतो. गाईज आता मी हा चहा बाबांना घेऊन चालली आहे. बाबा, आणि इकडे आहे ती भाजी कट करते. बाबा कुठे काय करताय? बेटा हे आपल्या खावा करतो ना. बाबा हाय करा, माझा ब्लॉग चालू आहे. काय घ्यायचा? हो हो. आता बाबा करतात खवा. खवा बाबा काय बनवायचं जेवायला? बनलो होतं काहीतरी, भात, टोमॅटो चटणी, भात, हो. आणि चपाती. शेंगा 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 ते 2 चपाती. येस, शेंगा. बाबांना नको, मला दूध नाहीये ना, काय नको मला दूध. तर गाईज मी आता ब्लॉग एंड करणार आहे. तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.